काय होतंय, स्वप्नांचा खून होतोय ना त्यावेळेला वाईट वाटतं. 5 वर्ष पोरं अभ्यास करताय आणि आदल्या दिवशी पेपर फुटते. पेपर दरवर्षीच फुटत होता, आम्हाला ह्या वर्षी कळलं. म्हणजे ती सरकार कुठलंही असो, पेपर फुटतच होता. फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही म्हणून कळलं. त्याला नीट फोडता आला नाही म्हणून आज कळलं. सरकार बदलणं हा उद्देश नाही माझा, सिस्टीम बदलली पाहिजे. ही इथली ही खालची बदलली पाहिजे. आणि हे बदलणं फार अवघड आहे. परवा तर बातमी बघितली, ती पदव्याच विकत मिळायला लागल्या. मग आम्ही 5 वर्ष उगाच का शिकली. मला एक उदाहरण आठवतंय. उदाहरण दुसऱ्या देशातलं आहे. या देशाशी त्याचा काही संबंध नाही. जर ती जुळत असलं तर मनाव घेऊ नका ना, मला आत टाकतील. एका देशात एक राजा होता आणि तो राजा त्याच्या मनाचंच करायचा. गोष्ट दुसऱ्या देशात. आणि रात्रीचा 8 वाजली त्याच्या मनात काहीतरी यायचं. दुसऱ्या देशात आणि त्याच्या मनात येईल ती सुरू व्हायचं. आणि एक दिवस त्याच्या रात्री 8 वाजता मनात आलंच. त्याला वाटलं माझ्या राज्यात नेमकं काय चाललंय हे मी स्वतः जाऊन बघणार. कुठली यंत्रणा आज नाही, मी जाणार. आणि मग राजानं वेषांतर केलं. त्याचा घोडा बाहेर काढला. मग तो घोड्यावर बसला आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला लागला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं चौकात. आणि त्या दुकानाबाहेर पाटी लिहिली होती, इथं पदव्या विकत मिळतील. राजाला ती पाटी बघून आश्चर्यच वाटलं. त्याला मी पदवी पाहिजेच होती. गोष्ट दुसऱ्या देशात. राजा आला, घोडा थांबवला, घोड्यावरून उतरला, त्या दुकानाजवळ गेला आणि खिडकीत एक व्यक्ती बसली होती. राजाने विचारलं, म्हटलं हे काय लिहिलंय? तर त्यानं डायरेक्ट मेनू कार्डच ठेवलं. आणि मेनू कार्डवर लिहिलेलं होतं HSC 10,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये. आणि तिन्ही पदव्या घेतल्या तर PhDला डिस्काउंट मिळेल. राजाकडे पैसा भरपूर होता. राजाने त्याची झोळी काढली, त्याच्याकडे बी झोळी होती. झोळीतलं सगळं गबाड काढलं, पैसे दिलं आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या. आणि राजा एका रात्रीत पदवीधर झाला. आणि त्याचं एकदम बोलणं बदललं, मान ताट झाली. आणि घोड्याजवळ आला, घोडं ओळखच देईना. घोडं भुजायला लागलं, ही नवीनच कोणतरी आलंय. तरी पण प्रयत्न करून राजा घोड्यावर बसला. घोड्याच्या पाठीवरनं नेहमीप्रमाणे हात फिरवला, घोड्याला टाच मारली. पण घोडं पुढं बी सरकना आणि मागं बी येईना. बराच वेळ राजा प्रयत्न करायला लागला, पण घोडा हालायलाच तयार नाही. घाम निघला घोड्याचा बी राजाचा बी. आणि बराच वेळ विचार करून राजाच्या लक्षात आलं, त्याच्या लक्षात येतच. आणि मग राजाने तर्क लावला. आता जसा तर्क लागलाय नवीन, दगडावर फिंगरप्रिंट. त्याचा तर्क असा लागला की हा घोडा लहानपणापासून माझ्या सोबत वाढला, मोठा झाला. आणि आज एका दिवसात अचानक मी पदवीधर झालो. पण घोड्याच काय? घोड्याला सुद्धा एखादी पदवी आता घ्यायला पाहिजे.
म्हणून घोडा माझ्यावर रुसला. घोड्यावरून राजा पुन्हा उतरला, दुकानात गेला, खिडकीजवळ गेला, आवाज दिला, म्हणला अहो सर इकडे या. ते म्हणले काय? अहो लहानपणापासून माझ्यासोबत मोठा झालेला घोडा माझ्यावर रुसला, मी पदवीधर झालो, पण घोड्याचं काय? माझ्या घोड्यासाठी एखादी HSC तरी पदवी विकत द्या, तुम्ही हवे तेवढे पैसे घ्या. त्यावर त्या व्यक्तीनं हात जोडत उत्तर दिलं. त्यानं दिलेलं उत्तर आजच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदव्या विकतो. आणि ही गाढवं नको त्या ठिकाणी बसलेली पाहून झेंजी चिडतीये. हा मनातला खरा राग आहे. आज चर्चा काय आहे? परीक्षेच्या आधी पोरं एकमेकाला विचारतात, महाराज कितीला पडले मागच्या वर्षी, या वर्षी कितीला पडतील? ते म्हणते 4ला पडतील. तुकोबा राय किती मार्काला पडले? ते म्हणते 8 मार्काला पडले. ज्यांनी महाराष्ट्र घडवला ते पडतायत. अभ्यासक्रमातून सुद्धा हे गायब झाले. आणि म्हणून हा एक या मराठी मातीचा हुंदका आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना या, की काय खायच ती खावा बाबांनो. तुम्हाला खाण्यापासून नाही अडवता येत आम्हाला, पण किमान ही शिक्षण आणि शेतीचं क्षेत्र तरी सोडा, याच्यात तरी नका लक्ष घाला. अरे हा उद्याचा भारत आहे. आणि मग मला आठवतात मुला मुलींना छातीशी कवटाळून शाळा शिकवणारे साने गुरुजी याच मातीत झाले. आम्हा बहुजनांना मांडीवर बसून अक्षरांशी ओळख करून देणारे कर्मवीरराव भाऊराव पाटील याच महाराष्ट्रात झाले. आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांना विद्यार्थ्यांना पुरणपोळीचा घास भरवणारे सुद्धा श्री म माटे गुरुजी सुद्धा याच महाराष्ट्रात झाले. पण आता मुलांना छातीशी कवटाळून शिकवणाऱ्यांच्या सान्यांच्या जागी छातीवर नजर ठेवून शिकवणारे माने आले. इचलकरंजीचं प्रकरण. भाऊरावांच्या जागी शिष्यवृत्ती वरच्यावर लाटणारे खाऊराव आले. आणि आता माटे गुरुजींच्या जागी चौका चौकात दुकान मांडणारे मोठे गावकर आणि चाटे सुद्धा इथंच जन्माला आले. म्हणजे साने ते माने, भाऊराव ते खाऊराव आणि माटे गुरुजी ते चाटे गुरुजी, मोठे गुरुजी, इथवर आमचा प्रवास आहे. आम्ही बदलायला नको. माझी टीका नाही कुणावर, पण उघडा की डोळा. हा डोळा कुठला आहे? ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. पण ही शिक्षण तरी कुठलं पाहिजे? शहाणपण पाहिजे, संस्कार असणारं शिक्षण पाहिजे. आमचं झालंय काय? आमचं जातं गेलंय. पण नुसतं जाताना जातं नाही गेलेलं, तर जात्यासोबत ओव्या गेलेल्या आहेत. आणि ओव्या गेल्यामुळं फार मोठं नुकसान हे मराठीचं झालंय, भारताचं झालंय. कारण शहाणपण नसल्यामुळं खराच जन्माला येतोय. आम्ही ज्ञानोबा आणि तुकोबारायांचं बोट सोडलं आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला. आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला की खरात बोट तोडतो. बर त्याच्याकडे कोण जातंय? डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश
तहसीलदार, इन्स्पेक्टर ही तिकडे आहेत, गिरायक, आमदार, खासदार, मंत्री. आणि आम्ही लहान असताना ती चल्लसाठ खेळत होतो चिचुक्यानं, चिंचतलं काढलेलं, ते आदलं मधलं फोडून ती 4 आकडं असं चौकोन करून ती पांढरं पडले की 4, काळं पडले की 8, असं आम्ही खेळायचो. तर तो अर्धा तुकडा चिचुक्याचा त्यानं 3.5 लाखाला ऐकलाय. आणि लोकांनी विकत घेतलाय. विकत घेणारे कोण आहेत? हे आहेत गवंडी, सुतार, पेंटर, शेतकरी. ही नाही गेला तिकडं. तो आपला आमचा बिरुबा, खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा धरून निवांत आहे. एका लिंबूवर काम होते, शान पण तिथं आहे ना. त्याचं चालले श्रद्धा त्याची तिथं आहे ना, त्याला तिथं राहू द्या. तुम्ही सुटात बुटात कोटात येताय, देव बदलताय, बाबाच बदलताय. आणि इंग्लिश बोलणार बाबा, हाय पाय, हे कोण? काय चाललंय? मी प्रश्न पडतात मला. आई वडिलांना सांभाळा, या एका वाक्यावर 8 दिवस कथा चालतात. ती सांगणारा बी रडतोय, पुढं बसणारी बी रडत्यात, कॅमेरा असं फिरत्यात आणि खाली कमेंट, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. म्हणजे आमच्या आई वडिलांना सांभाळावं ही सांगण्यासाठी कुठला तरी बाबा पाहिजे. मग कधी कधी वैतागून रविदादा वाटतं की खरात बी पाहिजे. आपला ऐकत नाही ते बी पाहिजे समाजात, पण तो दरवर्षी सापडला पाहिजे. पण आता सापडणं अवघड आहे, कारण सगळ्यांनी ऑफिस बाय काढून टाकले. ती म्हणते ते आमचा आम्ही बघतो. हा विनोदाचा जरी भाग असला तरी याकडे गांभीर्यानं बघा. आता असं बोलल्यावर खाली कमेंट काय, ह्यो आमच्या धर्माविरोधी बोलतोय. हा धर्म कुठून आला? धर्म बुडवायला लागलायस तू, वाचवायला लागलोय आम्ही, आणि धर्मविरोधी आम्ही. मंदिरात चोरी झाल्या तरी तोंड दाबून बसायची वेळ आल्या. बोलू का नको? अरे प्रभू रामचंद्रापेक्षा कोण मोठा आहे? एवढं तरी कळत असलं तर पड की बाहेर. आणि त्यो झेनझीला शिव्या देते. मग झेनझीने शिवी दिल्यावर रडायचोय. नाही, शिव्यांचं समर्थन नाही, शिव्या वाईटच. दुपारी राज ठाकरे साहेब म्हटले, त्या तुम्हाला आई आहे तसं प्रत्येकाला आई असते. शाळा बंद पडतायत, मास्तरांचं अवघड आहे. मी तर प्रत्येक कॉलेजवर दररोज कधीतरी गॅदरिंगला आठवड्यातनं 1-2 असतेच कॉलेज. तेवढ्या गर्दीत सुद्धा मी ओळखतो ही CHBवर आहे म्हणून. कारण सगळ्यात जास्त राबत ती असते, आणि जो जास्त राबतो, कष्ट पुढं पुढं करतो, तो CHBवर असतो. पण त्याला सुरक्षितता नसते, कधी बी जा म्हणू शकते. आणि जो परमनंट असतो तो खिडकीतनं बघतो असं वाकून, काय कार्यक्रम आहे का? हो, मला कामं आहेत. फार भयानक परिस्थिती आलेली आहे. ही दिसत नाही डोळ्यांना.